देवाच्या वचनामधून काही महत्वाचे धडे आपण शिकत असताना आज आपल्या सर्वांचं लक्ष योहानकृत शुभवर्तमान याचा 13वा अध्याय आणि पहिल्या वचनाकडे वेधू इच्छितो. योहानकृत शुभवर्तमान 13वा अध्याय आणि वचन 1. वल्हांडण सणापूर्वी असे झाले की येशूने आता ह्या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून ह्या जगातील स्वकीयांवर त्याचे जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले. जर सोप्या भाषेमध्ये जर शेवटचा तो भाग, तो वाक्यप्रचार जर आपण पाहिला तर आपण म्हणू शकतो, त्यांनी त्याच्या स्वकीयांवर शेवटपर्यंत प्रेम केले किंवा प्रीती केली. किती सुंदर ती बाब. आपण विसरून जातो अनेकदा की आपण आज जर ह्याप्रमाणे परमेश्वराच्या समक्षतेमध्ये आहोत तर ते परमेश्वराच्या त्या महान प्रीतीमुळे, देवाच्या त्या महान प्रेमामुळे आज आपण ह्या ठिकाणी आहोत. आपण जे आहोत ते त्याच्या प्रीतीमुळे आहोत. आणि ह्या वचनामध्ये विशेषरित्या जेव्हा आपण वाचतो, वलांडण सण येत होता आणि प्रभू येशू ख्रिस्ताला ठाऊक होतं की ह्या वलांडण सणामध्ये जरी यहुदी लोक वेगवेगळ्या ठिकाणी वलांडणाचा कोकरा नेहमीप्रमाणे तयार करून त्याचं परीक्षण करून त्याचं त्या वेदीवर अर्पण करणार होते, पण ते विसरून गेले आणि त्यांना ठाऊक नव्हतं की हा जो वल्हांडण सण होता हा एक विशेष वल्हांडण सण होणार होता. कारण त्या दिवशी त्या वलांडणाचा कोकरा स्वतः देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हा होणार होता. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या त्या काल्वरीच्या वधस्तंभावर जाण्या अगोदर त्याचे जे शिष्य होते, त्याला प्रिय असलेले हे जे शिष्य होते, त्यांच्यासोबत थोडं वेळ घालवलं आणि एका माडीवरच्या खोलीमध्ये ते गेले आणि त्या माडीवरच्या खोलीमध्ये आपल्यापैकी अनेकांना ठाऊक असेल, प्रभू येशू ख्रिस्ताने प्रभुभोजन स्थापित केलं. फक्त प्रभुभोजनाची स्थापना केली एवढंच नाही, पण त्या ठिकाणी त्या माडीवरच्या खोलीमध्ये आपले आप्त, आपले प्रिय शिष्य त्यांच्यासोबत प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक गोष्टी वाटल्या, अनेक गोष्टी शेअर केल्या. त्याला आपण माडीवरच्या खोलीचे प्रवचन म्हणतो, उपरी अटारी का प्रवचन, नाहीतर इंग्लिशमध्ये द अपर रूम डिस्कोर्स, द अपर रूम मिनिस्ट्री. जेव्हा आपण त्या माडीवरच्या खोलीच्या प्रवचनाबद्दल विचार करतो, अनेक महत्वाचे सुंदर धडे आपण त्याच्यामधून शिकू शकतो. पण आज आपलं लक्ष फक्त ह्या 13व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या एका कृतीकडे वेधू इच्छितो. आणि त्याबद्दल जेव्हा आपण वाचतो, आपण वचन 3 पासून पुढे त्या संपूर्ण कृतीबद्दल वाचतो आणि आपल्या सर्वांना ते ठाऊक असलेली एक बाब आहे. वचन 3 मध्ये आपण वाचतो, तेव्हा आपल्या हाती पित्याने अवघे दिले आहे व आपण देवापासून आलो व देवाकडे जातो हे जाणून भोजन होते वेळी येशू भोजनावरून उठला व त्याने आपली बाह्य वस्त्रे काढून ठेवली आणि रुमाल घेऊन कमरेस बांधला. मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्याचे पाय धुवू लागला आणि कमरेस बांधलेल्या रुमालाने ते पुसू लागला. प्रभू येशू ख्रिस्ताने ती टॉवेल किंवा ती रुमाल घेतली, एक गंगाळ घेतलं आणि शिष्यांचे पाय तो धुवू लागला. पण ह्या सर्व गोष्टी लिहिण्या अगोदर योहान आपल्या शुभवर्तमानामध्ये म्हणतो की त्यांनी आपल्या स्वकीयांवर शेवटपर्यंत प्रीती केली. आज आपल्या सर्वांसमोर 3 महत्वाच्या बाबी ठेवू इच्छितो. आपण जेव्हा त्या प्रीतीकडे पाहतो, प्रभू येशू ख्रिस्ताची प्रीती, एक महत्वाचा सिद्धांत आपल्यासमोर ठेवलेला आहे. एक सिद्धांत, आणि त्या सिद्धांताला आपण म्हणू शकतो देवाच्या प्रीतीचे सिद्धांत. दुसरी गोष्ट, एक सेवा आपल्या समोर ठेवलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांची सेवा केली. विचार करण्या पलीकडे आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांचे पाय धुणे, पण त्यांनी त्या ठिकाणी त्यांची सेवा केली, एका सेवकाचं रूप धारण केलं. एक, प्रीतीचा सिद्धांत. 2, प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा. आणि तिसरी गोष्ट, पवित्र जनांसाठी असलेला सराव, द प्रॅक्टिस.
कोणत्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये दिसायला पाहिजे. जी वेळ आपल्या समोर आहे त्यामध्ये थोडक्यात आपण ह्या तिन्ही गोष्टी पाहूया. सर्वात अगोदर एक महत्वाचा सिद्धांत आपल्या समोर ठेवलेला आहे आणि ती आहे देवाची प्रीती, द लव्ह ऑफ गॉड. देवाची प्रीती जेव्हा याच्याबद्दल आपण विचार करतो, आपण अनेकदा त्या प्रीतीची पराकाष्ठा जी आहे ती विसरून जातो. आपल्याला त्या प्रीतीचा विस्तार अनेकदा कळत नाही. त्या प्रीतीचं प्रमाण केवढं आहे हे अनेकदा सांगण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने वचनामध्ये आपल्यासाठी काय काय केलं या गोष्टींकडे जेव्हा आपण लक्ष देतो तेव्हा ती प्रीती आपल्याला कळून येते. कशी होती ती प्रीती? ती प्रीती अशी होती, जेव्हा आपण वचन 1 मध्ये वाचतो की त्याने आपल्या स्वकीयांवर जे प्रेम होते ते त्यांनी शेवटपर्यंत केले. कशी प्रीती ही आहे? ही अशी प्रीती आहे ज्याला कोणत्याही रीतीचं एक लिमिट नाही. ही अशी एक प्रीती आहे जी आपल्यासाठी अखंड अशी प्रीती आहे. याचा विस्तार आपण त्याच्याबद्दल विचार करू शकत नाही. याची पराकाष्ठा केवढी मोठी आहे, आपल्या विचारांच्या पलीकडे ते आहे. केवढी मोठी प्रीती, किती जास्त त्याने आपल्यावर प्रीती केली. जेव्हा कधी आपण देवाच्या प्रीतीबद्दल विचार करतो, अनेकदा योहान 3:16 आपण पाहतो, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. आपल्याला वाटतं की ठीक आहे, दिला, त्याच्यात एवढं काय मोठं. त्यांनी ते केलं, कार्य संपलं, आपण विश्वास ठेवला, सगळं संपलं. अनेकदा आपल्या जीवनामधून असं दिसून येतं की त्या शब्दाचा, त्या वाक्यप्रचाराचा महत्व आपल्या जीवनामधून निघून जातो. पण आपण हे विसरून जातो. त्याच प्रीतीचं प्रमाण पुढे आपण रोमकरास पत्रामध्ये वाचतो की ह्या प्रीतीचं प्रमाण रोमकरास पत्र 5व्या अध्यायामध्ये पौल म्हणतो, या प्रीतीचं प्रमाण कसं आपल्याला समजलं की ख्रिस्त आपल्यासाठी, पापी जनांसाठी जेव्हा सुवेळी मरण पावला, त्यामधून ह्या प्रीतीचं प्रमाण दिसून येतं. ठीक आहे, ख्रिस्त सुवेळी पापी जनांसाठी मरण पावला, त्याच्यामध्ये एवढं काय महत्वाचं? पवित्र आत्मा त्या ठिकाणी थांबत नाही. फिलिप्पी करासपत्र 2 अध्याय 5 ते 8 मध्ये जेव्हा आपण वाचतो, देवाच्या बरोबरीच्या असणे त्यांनी लाभ मानले नाही, पण त्यांनी स्वतःला रिक्त केलं. हिंदीमध्ये शब्द आहे शून्य केलं. इंग्लिशमध्ये शब्द आहे ही एम्प्टीड हिमसेल्फ. स्वतःस रिक्त केलं. स्वतः तो जो सर्व गौरव आणि वैभवाने मंडित होता, या जगामध्ये जेव्हा तो आला, त्यांनी काय केलं? स्वतःला रिक्त केलं. दासाचे स्वरूप धारण केले, देहरूप धारण केले. एवढंच नाही, पण एका दासाचं स्वरूप धारण करून मनुष्याच्या प्रकृतीचा तो असा झाला आणि काल्वरीच्या वधस्तंभावर असलेल्या त्या मृत्यूपर्यंत त्यांनी आज्ञापालन केलं. त्या प्रीतीची पराकाष्ठा समजली का आपल्याला? त्या प्रीतीचं प्रमाण समजलं का आपल्याला? त्या प्रीतीचा विस्तार जर आपल्याला समजलं, कधीही आपण आपल्या जीवनामध्ये त्या प्रभूला विसरणार नाही. कधी आपल्या जीवनामध्ये त्या प्रभूपासून दूर जाणार नाही. पण प्रभूला ठाऊक होतं की हे जे विश्वासी आहे, हे जे विश्वासणारे आहेत, हे जे शिष्य आहेत, त्यांच्या जीवनामध्ये अनेक समस्या असतील, त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रॉब्लेम्स येतील, अनेक गोष्टी असतील, पण प्रभू म्हटलं, मी त्यांच्यावर शेवटपर्यंत प्रीती केली. कशी प्रीती ही होती? ही अशी प्रीती होती ज्या प्रीतीचं प्रमाण कधीही कमी होणार नव्हतं. आपल्यावर देखील त्यांनी त्या प्रमाणाची प्रीती केली आहे. पण अनेकदा आपण पेत्रासारखे आपल्या जीवनामध्ये ती प्रीती विसरून जातो. पेत्र एक खूप सुंदर उदाहरण आहे. या ठिकाणी असो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी असो, आपल्या सर्वांचं एक चित्र त्याच्यामधून दिसून येतं. योहानकृत शुभवर्तमान याच्या 21व्या अध्यायामध्ये आपल्या सर्वांना ठाऊक आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्रासोबत जे संभाषण केलं, त्यामध्ये प्रभूने पेत्राला विचारलं, पेत्रा, तू माझ्यावर प्रीती करीतोस काय? लव्हस्ट दाऊ मी? जेव्हा आपण त्या वाक्यप्रचाराकडे लक्ष देतो, जे पवित्र शास्त्राचे चांगले विद्यार्थी आहेत, आपल्या सर्वांना ठाऊक असेल, त्या ठिकाणी प्रीती हा शब्द जो आहे, याचे 2 वेगवेगळे प्रकार ग्रीक भाषेमध्ये त्या ठिकाणी उपयोग केलेले आहेत. 3दा प्रभूने विचारलं, तू माझ्यावर प्रीती करीतोस का? 3दा पेत्राने उत्तर दिलं, हो प्रभू, मी तुझ्यावर प्रीती करीतो. पण सुरुवातीला जेव्हा प्रभूने 2दा विचारलं, तू माझ्यावर प्रीती करीतोस काय? प्रभूने विचारलं, तू माझ्यावर अगापे करीतोस काय? डू यू अगापॅओ मी? AGAPAO, माझ्यावर अगापे करीतोस काय? पेत्र उत्तर देतो, प्रभू, मी तुझ्यावर फिलिओ करीतो.
त्याप्रमाणे निस्वार्थ प्रीती तू माझ्यावर करीतोस काय? जेव्हा प्रभूने विचारलं, पेत्र म्हटला प्रभूला, प्रभू तू मला आवडतोस, मनुष्याला जेवढं शक्य आहे तेवढी प्रीती मी करतो, पण तुझी ती अगापे प्रीती जी आहे, योहान 3:16 मध्ये ज्याच्याबद्दल आपण वाचतो, ती प्रीती कदाचित माझ्यामध्ये नसेल. मी तुझ्यावर फिलिओ करतो. दोनदा प्रभूने विचारलं, पेत्रा तू माझ्यावर अगापे करीतोस काय? पेत्र म्हटला, प्रभू मी फिलिओ करतो. पण तिसऱ्यांदा प्रभू म्हटलं, तू माझ्यावर फिलिओ करीतोस काय? या जगामध्ये एका मनुष्याला दुसऱ्या मनुष्याशी जी प्रीती असते, त्या प्रकारची प्रीती, ती जी आवड आहे, तेवढी प्रीती जरी तुझी असेल, मला ते मान्य आहे. पेत्र म्हटलं, हो प्रभू, तुला ठाऊक आहे, तुला सर्व ठाऊक आहे, मी तुझ्यावर फिलिओ करतो. माझ्या प्रियांनो, या संभाषणामध्ये एक गोष्ट तुम्ही पाहिली का? यामध्ये प्रभू पेत्राच्या प्रीतीचं प्रमाण विचारत आहे. पण कधी हे विचार केलं का की प्रभूच्या प्रीतीचं प्रमाण त्या ठिकाणी कोणी विचारत आहे की नाही? कोणीच विचारत नाही. कारण पेत्राला ठाऊक होतं की प्रभूने जी प्रीती त्याच्यावर आणि संपूर्ण जगावर केली, त्याची तुलना आपण कधीही करू शकत नाही. आपल्यासारखे विश्वासणारे जेव्हा कधी आपण अनेकदा म्हणतो, प्रभू माझी तुझ्यावर प्रीती आहे. देवाने आपल्यावर प्रीती केली आणि आपला पुत्र दिला. प्रभू येशू ख्रिस्ताने प्रीती केली, स्वतःला सोपवून दिलं, रिक्त केलं, आज्ञापालन केलं, काल्वरीच्या वधस्तंभावर मरण पावला. पण आपल्याबद्दल काय? कोणता त्याग आपण करत आहोत त्या प्रीती खातर? आपण त्याच्यासाठी काय करत आहोत? प्रभूने त्या प्रीतीबद्दल एक सुंदर गोष्ट सांगितली. तुम्ही माझ्यावर प्रीती करिता का? जर कराल तर एकमेकांवर प्रीती करा, त्यामधून मला कळून येईल तुमची माझ्यावर किती प्रीती आहे. आपल्या आजूबाजूला पाहूया, जेव्हा आपण आपल्या मंडळांमध्ये जातो तेव्हा पाहूया, किती वाद, किती विवाद, किती वेगवेगळे विचार, किती भांडणं, किती वेगवेगळ्या गोष्टींमुळे आज अनेक मंडळांमध्ये आपण एकमेकांसोबत बोलत नाही, अनेक लोक एकमेकांना सलाम करत नाही. वेगवेगळ्या अशा गोष्टी का त्या ठिकाणी दिसत आहेत? कारण आपल्यामध्ये ती प्रीती राहिली नाही. कोणती प्रीती? इफिस येथील मंडळीला प्रभूने म्हटलं, तू आपली पहिली प्रीती सोडलीस का? सेवा तर होत होती, पण तो स्नेहभाव जो होता, ती जी प्रीती होती, ते त्यांच्यामध्ये दिसत नव्हतं. आज आपण खूप काही करत आहोत, पण जर त्याच्यामध्ये प्रीती नाही, त्याच्यात काही अर्थ नाही. 1 कोरिंथ 13 अध्याय आपल्या सर्वांना ठाऊक असेल, प्रीतीबद्दल एक अध्याय आहे. त्या ठिकाणी शेवटच्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की विश्वास, प्रीती आणि आशा या तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. त्या तिन्ही गोष्टी आपल्या सर्वांसाठी खूप गरजेच्या आहेत. पण एक दिवस विश्वास जो आहे त्याच्या वास्तविकतेमध्ये रूपांतर होईल. आशा जी आहे त्या आशा संपुष्टात येईल, कारण आपण त्याच ठिकाणी, ज्या ठिकाणी आपण जाण्याची आशा धरत आहोत, त्या ठिकाणी आपण पोहोचणार आहोत. विश्वास त्या दिवशी दृष्टीमध्ये बदलेल, आशा वास्तविकतेमध्ये बदलेल. पण प्रीती जी आहे, जी प्रीती प्रभूने आपल्यावर केली, ती सदा सर्वदा राहील, ती कधी संपुष्टात येणार नाही. म्हणून या तिघ्या गोष्टींमध्ये प्रीती ही सर्वात उच्च आहे, सर्वात महत्वाची आहे. अनेकदा आपण या महत्वाच्या सिद्धांताला विसरून जातो आणि प्रभूने या ठिकाणी त्या प्रीतीचं प्रमाण त्या कालवरीच्या वधस्तंभावर दाखवण्या अगोदर आणखी एका स्वरूपामध्ये दाखवलं, आणि ते आहे दुसरी गोष्ट, त्यांनी त्या ठिकाणी केलेली सेवा. प्रभू येशू ख्रिस्ताने गंगाळ घेतला, आपले बाह्य वस्त्र काढले, गंगाळ घेतला, रुमाल घेतलं किंवा टॉवेल घेतलं आणि त्या सर्वांचे पाय तो धुवू लागला. का प्रभूने तसं केलं? जेव्हा आपण त्या काळाचा इतिहास वाचतो, यहुदी लोकांमध्ये आणि आज देखील वेगवेगळ्या धर्मांमध्ये आपण पाहतो, ही जी प्रथा आहे, आपण आणि विशेषरित्या एशिया या खंडामध्ये आपण ह्या गोष्टी जास्त पाहतो, की जेव्हा कधी आपण बाहेरून येतो, एकतर हात धुत असतो, काही काही ठिकाणी हात आणि पाय धुतले जातात, कारण आपण अशा एका हवामानामध्ये राहत असतो ज्या ठिकाणी डस्ट भरपूर आहे. आणि या सगळ्या गोष्टी पाहत असताना अरेबिक देशांमध्ये असो किंवा इस्रायल या भागामध्ये देखील असो, अनेक ठिकाणी ही प्रथा चालू असते, कारण हात आणि पाय धुणे जेवणा अगोदर ही एक चांगली गोष्ट मानली जाते. तर स्वच्छतेसाठी आपण ते करत असतो. पण त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने जे केलं, यहुदी लोकांमध्ये अशी प्रथा होती की एक सेवक येऊन, एक दास जो त्या ठिकाणी असेल, तो येऊन त्या ठिकाणी सगळ्या लोकांचे पाय धुईल. पण त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्यांचं पाय धुत आहे का? ह्याच्यामध्ये आपल्याला
महत्वाच्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. कारण त्या ठिकाणी त्या गंगाळाबद्दल आणि त्या रुमालाबद्दल वाचत असताना एक सुंदरशी गोष्ट आपल्याला आढळते. त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त वयामध्ये सर्वात मोठा होता. आपल्याला ठाऊक आहे की शिष्य सगळे, जर आपण अभ्यास केला, त्याच्यापेक्षा लहान होते. पेत्र हा त्यांच्यापैकी सर्वात मोठा असेल, पण तोही अनेक जण म्हणतात प्रभू येशू ख्रिस्तापेक्षा लहानच होता वयामध्ये. पण बोलण्याचं तात्पर्य, त्यांच्यापैकी सर्वात लहान जो होता, कदाचित त्यांनी उठून ते करण्याची गरज होती, कारण त्या माडीवरच्या खोलीमध्ये एक दास नव्हता, एक सेवक नव्हता. त्यांनी ते, आपण विचार करू शकतो, रेंटमध्ये किंवा त्या दिवसासाठी फक्त घेतलं होतं. पण जेव्हा आपण त्याबद्दल विचार करतो, एक महत्वाची गोष्ट, त्या ठिकाणी असलेला सर्वात श्रेष्ठ जो पुरुष, प्रभू येशू ख्रिस्त स्वतः, त्यांनी एक दासाचं स्वरूप धारण केलं. फिलिप्पीकरास पत्र 2 अध्याय 5 ते 8 हा जो शास्त्रभाग आहे, तुमच्या स्वतःच्या अभ्यासासाठी तुम्ही हा शास्त्रभाग, या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या 7 कृत्य, त्याची तुलना फिलिप्पी 2:5 ते 8 मध्ये केलेल्या 7 कृत्यांसोबत करू शकाल. एक सुंदर ख्रिस्त केंद्रित अभ्यास तुम्ही करू शकाल. पण त्या गोष्टी आपण एका बाजूला ठेवून प्रभूने काय केलं त्याच्याकडे लक्ष देत असताना, त्यांनी ते गंगाळ आणलं आणि त्या ठिकाणी सगळ्यांचे पाय धुवू लागला. आणि जेव्हा ते त्यांचे पाय धुत होता, तेव्हा पेत्राने काहीतरी सांगितलं. पेत्र म्हटला, प्रभू, तू माझे पाय धुतोस काय? आपण त्या ठिकाणी वाचतो वचन 6 मध्ये, प्रभूजी, आपण माझे पाय धुता काय? पेत्राने सांगितलेलं पहिलं वाक्य. दुसरी गोष्ट आपण त्या ठिकाणी वाचतो वचन 8, तुम्ही माझे पाय कधीही धुवायचे नाही. मग तिसरं वचन 9 मध्ये आपण वाचतो, प्रभूजी, माझे केवळ पाय धुवू नका, तर हात व डोकेही धुवा. 3 गोष्टी पेत्राने या ठिकाणी सांगितले. पण ह्या 3 गोष्टींमध्ये पेत्राचे 3 वेगवेगळ्या प्रकारचे ॲटिट्यूड्स किंवा व्यवहार, किंवा आपण त्याच्या जीवनामध्ये त्याची वृत्ती पाहतो. काय केलं त्यांनी? पहिली गोष्ट, तो म्हटला, प्रभू, तुम्ही माझे पाय धुता का? मला तर वाटतं तो त्या ठिकाणी प्रभूशी बोलत नव्हता, पण त्या ठिकाणी असलेल्या खोलीमध्ये सर्वांशी बोलण्याचा प्रयत्न करत असेल. प्रभू, तुम्ही धुत आहात, तुम्ही माझे पाय धुत आहात, हे सगळे या ठिकाणी आहेत आणि तुम्ही माझे पाय धुत आहात. कदाचित त्याची इच्छा असेल की दुसऱ्या कोणात एका तरुण शिष्याने येऊन ते काम सगळ्यांसाठी करावं. या ठिकाणी आपल्याला पेत्राचा अहंकार दिसून येतो. त्यांनी स्वतः ते केलं नाही. त्यांनी म्हणायची गरज होती की प्रभू, तुम्ही ते करू नका, मी करतो, आणि लगेच बाह्य वस्त्र काढून त्यांनी ते केलं पाहिजे. पण तो तसं करत नाही. तो त्या ठिकाणी शांत आहे. तो इतरांकडे पाहत असेल आणि तो म्हणत असेल, प्रभू, तुम्ही का धुत आहात? दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी तो म्हणतो, प्रभू, तुम्ही कधीच माझे पाय धुवू शकणार नाही. पण त्या ठिकाणी प्रभू एक सिद्धांतिक सत्य त्याच्या समोर ठेवत आहे. पेत्रा, जर मी तुझे पाय धुतले नाही तर तू माझ्या समक्षतेत येऊ शकत नाही. प्रभू काय म्हणू इच्छित होता? प्रभू त्यांना हे सांगू इच्छित होता, जेव्हा आपण पुढील वचनं वाचतो, त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की तुम्ही अगोदरच शुद्ध आहात. वचन 10, तुम्ही शुद्ध आहात, पण सगळेजण नाही. जे शुद्ध आहेत त्यांना आंघोळ करण्याची गरज नाही. तिसरा जो शब्द त्यांनी वापरला, प्रभू, मी आंघोळ करू इच्छितो, तू फक्त पाय धुवू नको, माझे हात, माझं डोकं सगळं तू धुवू. जेव्हा पेत्र तसं म्हटलात, त्याची इच्छा अशी होती की ठीक आहे, फक्त पाय कशाला, संपूर्ण माझं शरीर मी धुतो. प्रभू म्हटला, नाही, मी एक महत्वाचं सत्य तुमच्या समोर ठेवू इच्छित आहे. आणि ते सत्य असं आहे, जर तुम्हाला माझ्यासोबत भाग पाहिजे तर तुम्हाला तुमचे पाय धुवावे लागतील. आता एक सुंदरचा एक सिद्धांत याच्यामध्ये देखील दडलेला आहे. रोमकरास पत्र अध्याय 3 ते 5 जेव्हा आपण वाचतो, त्याच्यामध्ये जस्टिफिकेशन किंवा नीतिमान ठरविले जाणे या महत्वाच्या सिद्धांताचा उल्लेख केलेला आहे. कसे आपल्यासारखे पापी व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे कृपेने विश्वासाद्वारे नीतिमान ठरविले जातो. जस्टिफाईड, वी आर जस्टिफाईड, देवाच्या समोर उभे राहण्यासाठी आपण योग्य ठरविले जातो. नीतिमान ठरविले जाणे, जस्टिफिकेशन, जो सुवार्तेचा सिद्धांत आहे त्याच्यामधील एक महत्वाचं घटक आहे जस्टिफिकेशन, नीतिमान ठरविले जाणे. पण रोम 3 ते 5 मध्ये त्याबद्दल आपण वाचतो. रोम 6 ते 8 जेव्हा आपण वाचतो, त्यामध्ये दुसरा एक महत्वाचा एक सिद्धांत किंवा त्या सिद्धांताचा एक घटक आपल्या समोर ठेवलेला आहे आणि त्याला आपण म्हणतो सॅन्क्टिफिकेशन, पवित्रीकरण. आता पवित्रीकरणाबद्दल जेव्हा आपण वाचतो, आपण जस्टिफाईड झालो आहोत,
नीतिमान ठरविलो गेलो आहोत. आपण आंघोळ घेतली आहे म्हणजे ख्रिस्ताच्या रक्ताने आपण शुद्ध झालो आहोत, नीतिमान ठरविलेलो आहोत. आता आपल्याला आंघोळ घेण्याची गरज नाही. आता आपल्याला पाय धुण्याची गरज आहे. हे पाय धुणे म्हणजे काय? हे पाय धुणे म्हणजे देवाच्या वचनामधून शिकून आपल्या जीवनात ते लागू करून इफिस 5:26 मध्ये लिहिल्याप्रमाणे वचनाच्या जलस्नानाने आपण ख्रिस्तासमोर शुद्ध कुमारी म्हणून उभं राहण्यासाठी स्वतःला तयार करणे. मंडळीचं एक उदाहरण दिलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये देखील ते दिसलं पाहिजे माझ्या प्रियांनो. आज अनेकदा आपली सेवा फलवंत होत नाही. आज अनेकदा आपल्या प्रार्थनेचं उत्तर प्राप्त होत नाही. का? कारण आपल्या जीवनामध्ये आपण एक महत्वाची गोष्ट विसरून जातो आणि ती ही की मी पवित्र आहे का? पवित्र जीवन जगत आहे का? देव पवित्र आहे, पण आपल्या जीवनामध्ये सॅन्क्टिफिकेशन, पवित्रीकरण ही एक प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेमधून जाण्यासाठी दररोज देवाचं वचन वाचणं, दररोज देवाच्या वचनाचं लागूकरण करणं, वचनामध्ये मंडळीमध्ये जे ऐकतो माझ्या जीवनामध्ये ते स्वीकार करून माझ्या जीवनात बदल घडवून आणणं हे गरजेचं आहे. त्याला आपण पवित्रीकरणाची प्रक्रिया म्हणतो, प्रोसेस ऑफ सॅन्क्टिफिकेशन. जेव्हा आपण ते करतो तेव्हा आपण त्याच्या सोबत सहभागितेसाठी राहण्यास योग्य असे होतो. त्यांनी प्रीतीचा सिद्धांत ठेवला. त्यानंतर या ठिकाणी आपण वाचतो सुंदररित्या प्रभू येशू ख्रिस्ताने एक आपल्या सर्वांसाठी एक महत्वाची सेवा, प्रभूची सेवा जी आहे ती ठेवली आणि प्रभू सोबत जर त्या सेवेमध्ये पुढे जायचं असेल, पवित्रीकरण आपल्या जीवनामध्ये दिसणं गरजेचं आहे ते दाखवलं. पण तिसरी आणि महत्वाची गोष्ट, पवित्र जनांसाठी ठीक आहे पवित्रीकरण करत आहे, ठीक आहे वचनाच्या जलस्नानाने शुद्ध होत आहे. माझ्या जीवनात एक पवित्र जन किंवा एक संत म्हणून, एक विश्वासणारी म्हणून माझ्या जीवनामध्ये कोणता सराव दिसला पाहिजे, कोणती सेवा दिसली पाहिजे, कोणत्या रीत्या मी या सगळ्या गोष्टी माझ्या जीवनात स्वीकार केल्या पाहिजे. जेव्हा आपण ते वाचतो या ठिकाणी प्रभू म्हटला, तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला करताना पाहत आहात तर तुम्हीही, वचन 14, म्हणून मी प्रभू व गुरु असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. वचन 15, कारण जसे मी तुम्हाला केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, वचन 16, दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही आणि पाठवणाऱ्यापेक्षा थोर नाही. जर ह्या गोष्टी तुम्हाला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आहात. आपल्या जीवनामध्ये प्रभूची एक अपेक्षा आहे, एकमेकांचे पाय धुवा. एकमेकांचे पाय धुवा याचा अर्थ काय? याचा अर्थ प्रभूने जी प्रीती दाखवली ती प्रीती एकमेकांवर दाखवा. प्रभूने जी सेवा केली, जी नम्रता धारण केली ते एकमेकांच्या जीवनामधून आपण दाखवण्याची गरज आहे. जो सर्वात कनिष्ठ आहे, जो सर्वात लहान आहे, त्याला प्रभू आपल्या राज्यामध्ये त्याचा उपयोग करतो. पौल काय म्हटला? एवढी सगळी सेवा त्यांनी केली. तो काय म्हटला? तो म्हटला सर्व विश्वासणाऱ्यांमध्ये मी एकदम कनिष्ठ असा आहे. 3 गोष्टी तो म्हटला, पण सर्व विश्वासणाऱ्यांमध्ये मी सर्वात लहान आहे असं तो त्या ठिकाणी म्हणत आहे. बोलण्याचं तात्पर्य माझ्या प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये अनेकदा आपण स्व किंवा अहंकार हे ठेवून जेव्हा पुढे जातो त्यामुळे आपला उपयोग प्रभू करत नाही. अनेकदा जेव्हा आपलं नाव घेतलं जात नाही, अनेकदा जेव्हा वडीलजन आपल्याला काही सेवा देत नाही, अनेकदा जेव्हा कोणत्याही गोष्टींसाठी माझा आदर सन्मान होत नाही, मला वाईट वाटतं. का वाईट वाटतं? कारण मनात अहंकार आहे. ख्रिस्त म्हणतो मी कित्ता दाखवून दिला आहे. सगळे माझे शिष्य त्या ठिकाणी होते, पण मी गुरु असून मी तुमचे पाय धुतले, तसे एकमेकांचे पाय धुवा. आपले जे विश्वासणारे आहेत, आपले जे प्रियजन आहेत, आपल्या आजूबाजूला जे आहेत, कसेही असो, कोणीही असो, त्यांच्यावर प्रीती दाखवणं, नम्रता धारण करणं हा प्रभूचा स्वभाव आहे. इतर लोकांपेक्षा काही असलं सर्वांसमोर आपण देखील त्याचे निषेध करणं, आपण देखील त्यांच्या विरोधात बोलणं, आपण देखील आपल्या स्वतःच्या मनातल्या गोष्टी सांगून समोरच्या व्यक्तीला गप्प बसवणं. त्यांनी एक मारलं मी देखील एक मारेल, त्यांनी माझ्याबद्दल काही सांगितलं मी देखील त्याच्याबद्दल सांगेल, अजिबात नाही. प्रभू म्हणतो, जर तुम्हाला माझ्या सर्व गोष्टींमध्ये पुढे जायचं असेल, एकच गोष्ट करा. मी जो कित्ता घडवून दिला आहे माझ्या पावलांवर पाऊल ठेवून चाला, नम्रता धारण करा, सेवा करा, एकमेकांची सेवा करत जीवन जगा. आणि एक दिवस मी येईल, तुम्हाला घेऊन जाईल आणि मी काय म्हणेल?
त्या ख्रिस्ताच्या न्यायासनामध्ये जेव्हा आपण ती छोटी सेवा योग्यरित्या करतो, प्रभू म्हणतो, शाबास माझ्या भल्या व विश्वासू दासा. थोडक्या गोष्टीत तो विश्वासू राहिला. प्रभूला फक्त तेवढंच आपल्या जीवनामधून त्या गोष्टींची अपेक्षा आहे. प्रभू सहाय्य करो या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी, या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये दिसून येण्यासाठी प्रभू आपल्या सर्वांचं सहाय्य करू. येणाऱ्या दिवसात त्या प्रभूचा कित्ता ठेवून प्रभूच्या नावाच्या गौरवासाठी आपण आपल्या जीवनात पुढे जगत राहूया. प्रभू येशू ख्रिस्ताने दाखवलेला कित्ता आज ही बाब आपल्या मनात ठेवून प्रभूच्या नावाच्या गौरवासाठी आपण पुढे जात, प्रभूच्या नावाच्या गौरवासाठी त्याची सेवा करत, नम्रता धारण करून त्या प्रभू सारखं आपल्या हातात ती गंगाळ घेऊया, आपल्या हातात ती टावेल घेऊया आणि प्रभूच्या नावाच्या गौरवासाठी आपण एकमेकांची सेवा करूया, नम्रता धारण करूया. प्रभू तुमचं माझं सहाय्य करो. सर्वांना प्रेमाचा सलाम.